सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 29 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीनं काल कॉलेजमध्ये केलेल्या आगाऊपणाबद्दल आज सकाळी रोहितनं घरी तिला स्वतःच्या पाया पडायला लावलं, तेही घरच्यांच्या समोर. आणि राणीनं सुद्धा नाईलाजाने त्याला नमस्कार केला. आणि रोहितनं मुद्दाम तिला जवळ घेऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बघ आई, आहे की नाही माझी बायको लाखात एक आणि शुक्राची चांदणी, एकदम गुणी आहे माझी बायको. आणि त्यानं केलेली स्तुती ऐकली आणि राणीला बरं वाटलं. आणि तिनं तिच्या खांद्यावर असलेल्या त्याच्या हाताकडे बघितलं आणि तिरकं बघून गालात हसली. आणि खरंच आज राणीच्या चेहऱ्यावर थोडी लाजेची लाली दिसत होती. आणि जानकीनं त्या दोघांना तसं बघितलं आणि तिला फार समाधान वाटलं. आणि तिची जाणकार नजर लगेच ओळखायची की ते दोघे खुश आहेत. आता राणी आणि रोहितचं तर असंच होतं. घरी रोहित तिच्यावर चोरावर मोर व्हायचा आणि कॉलेजमध्ये राणी त्याच्यावर कुरघोडी करायची आणि एकमेकांना असेच कोंडीत पकडायचे. मग बराच वेळ झाला तरी रोहित तिच्या खांद्यावरचा हात काढतच नव्हता आणि राणीसुद्धा त्याला हात काढ असं म्हणत नव्हती. आणि का कुणास ठाऊक त्याच्या स्पर्शानं आता तिला त्रास होत नव्हता. आणि मग हसता हसता अचानक राणीकडून पाण्याचा ग्लास सांडला रोहितच्या शर्टवर आला. आणि रोहित म्हणाला, अरे बापरे राणी, अगं काय हे, असं का केलंस तू? असं न चिडता गोड बोलत म्हणाला. आणि सपना लगेच म्हणाली, भाऊजी तुम्ही इतके तयार झालात, राणीनं तुमच्या अंगावर पाणी सांडलं तरी तुम्ही चिडलं नाही. आणि आई, खरं सांगा, हे नाटक वाटतं की नाही? आणि रोहित म्हणाला, वहिनी तुम्हाला काय म्हणायचं आहे हो? मी माझ्या बायकोला सतत चिडावं ओरडावं असं वाटतं का तुम्हाला? ती नवीन आहे, मीच तिला समजून घेतलं पाहिजे ना. आणि तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवणं जरा बंद करा. आणि आई, हे कधी बंद होणार आहे सांग? आमच्याकडे बघण्यापेक्षा बेस्ट वे तुम्ही रोशनच्या लग्नाकडे लक्ष द्या. आणि राणी, चल मला शर्ट काढून दे, असं म्हणून त्यानं राणीचा हात पुन्हा पकडला आणि तिला बेडरूममध्ये घेऊन आला. आणि सपना लगेच म्हणाली, आई बघा किती बाजू घेतात ते राणीची, हे जरा ओव्हर वाटत नाही का? आणि जानकी म्हणाली, सपना अगं नवरा बायको आहेत ते, घेतली एकमेकांची बाजू तर काय झालं, उलट चांगलंच आहे की. आणि सपना गप्प बसली. आणि मग राहुल तिला म्हणाला, सपना कशाला त्यांच्यामध्ये लक्ष घालतेस? रोहितला हे आवडत नाही, समजलं? आणि मग तो तुला काहीतरी पडदिशी बोलेल आणि तुला वाईट वाटेल. त्यापेक्षा त्यांच्यामध्ये पडू नकोस. आणि सपना म्हणाली, राहुल पण तुम्ही माझं कौतुक कधी केलं नाही. मलाही आवडेल तुम्ही माझं कौतुक केलेलं, आता रोहित भाऊजींनी त्यांच्या बायकोचं केलं तसं. आणि राहुलने आता त्याचा कोट उचलला, बॅग उचलली आणि म्हणाला, ओके संध्याकाळी बघू, बाय, असं म्हणून तो निघून गेला तिला टाळून. आणि आता बेडरूममध्ये आल्या आल्या रोहितनं त्याचा शर्ट काढला आणि राणीनं त्याच्या कपाटातून त्याला डार्क मरून रंगाचा शर्ट घेतला आणि त्याला देण्यासाठी ती मागे वळली. आणि बनियनवर असलेला हॉट रोहितकडे बघून राणी थोडीशी लाजली. तिनं तो शर्ट तिच्या डोळ्यासमोर आडवा पकडला आणि म्हणाली, सर मी आहे ना इथे, थोडंसं थांबा ना. आणि रोहित गडबड करत तिच्या हातातून तो शर्ट खेचून घेत म्हणाला, राणी मला वेळ नाही थांबायला, ऑलरेडी खूप उशीर झालाय तुझं कौतुक करण्यात. आणि राणी, तुला नीट बघता येत नाही का गं, कसं पाणी सांडलं माझ्या शर्टवर? राणीनं आता हळूच डोळा उघडला एक आणि तिनं बघितलं की इतक्यात त्यानं एका सेकंदात शर्ट घातला सुद्धा होता. इतका फास्ट तो काम करत होता. आणि मग ती म्हणाली, मला काय माहीत असं होईल, आणि मी म्हणाले होते का माझं कौतुक करा, आणि मुद्दाम तुम्ही मला नमस्कार करायला लावला ना. आणि रोहित म्हणाला, आणि तू कॉलेजमध्ये मुद्दाम करतेस तेव्हा? राणी लक्षात ठेव, मी सुद्धा कमी नाही, समजलं? आणि राणी म्हणाली, माहीत आहे मला, इतकं घरच्यांना फसवताय म्हणजे तुम्ही काही कमीच नसणार. रोहितने आता तो शर्ट घातला आणि अरे देवा, नेमकी त्याची कॉलर जवळचं बटन तुटलं होतं आणि ते रोहितच्या हातात आलं. आणि रोहितनं कपाळावर हात मारला आणि म्हणाला, ओ शिट.
आता काय करू मी? राणी, तुला बघून शर्ट देता येत नाही का? आणि राणी म्हणाली, आता मी रोज तुमच्या कपाटात घुसते का? नाही ना, मग मला काय माहीत. थांबा, दुसरा देते. आणि तिनं बघितलं आणि म्हणाली, सर, बाकी कुठलाच शर्ट इस्त्री केलेला नाही, आता काय करायचं? आणि रोहित फार वैतागला आणि शर्ट काढायला लागला. इतक्यात राणी म्हणाली, सर, थांबा, बटन लावून देते. आणि रोहित म्हणाला, नको नको, माझं मी करतो, आणि इकडे. आणि असं म्हणून रोहितने तिच्या हातातून सुई दोरा घेतला आणि सुईत दोरा ओवला आणि स्वतःचं बटन लावायला सुरुवात केली. पण आता बटन कॉलरजवळचं होतं, त्याला काही जमेना. अंगातून शर्ट काढण्या इतपत सुद्धा त्याला वेळ नव्हता. आता तो पुन्हा आरशासमोर गेला आणि राणी त्याच्याकडे बघत होती की तो काय काय करतोय. आणि आरशात बघून रोहित आता बटन लावत होता, पण त्या वेड्याला बटन लावता येईना. आणि आता सुई चुकून त्याच्या हनुवटीला लागली आणि त्याला टोचली आणि तो पुन्हा ओरडला. आणि राणी म्हणाली, काय चाललंय तुमचं? स्वावलंबनाचे धडे पुन्हा गिरवा, आता वेळ नाही, बघू इकडे द्या. असं म्हणून तिनं त्याच्या हातातून जबरदस्ती ती सुई खेचून घेतली आणि जबरदस्ती त्याला स्वतःकडे वळवला आणि बटन लावायला सुरुवात केली. पण आता राणीची उंची पुरतच नव्हती आणि तिचे हात अवघडले आणि ती म्हणाली, सर, माझी उंची पुरत नाही तुमच्यापर्यंत, काय करू? आणि रोहित म्हणाला, लहानपणापासून व्यायाम केला असता तर उंची वाढली असती ना, का नाही उंची वाढवली? असं तो तिला व्यायामाचं महत्त्व सांगत म्हणाला. आणि राणी म्हणाली, तुम्ही कशाला इतकी उंची वाढवली, काही गरज होती का? रोहित म्हणाला, आता मला तुला माझ्या उंचीचा पण प्रॉब्लेम आहे का गं? राणी म्हणाली, आधी प्रॉब्लेम तुम्हाला झाला माझ्या उंचीचा आणि मग मी बोलले, लक्षात ठेवा. आणि थांबा. असं म्हणून तिनं तिथलाच एक छोटासा स्टूल घेतला आणि त्या स्टूलवर उभा राहिली. आणि मग त्याच्या कॉलरपर्यंत तिचे सहज हात पोहोचले आणि मग ती मग्न झाली त्याला बटन लावण्यात. रोहितनं आता बाजूला मान वळवली आणि तिला म्हणाला, हळूहळू बरं का, नाहीतर मला टोचेल. आणि तुला बटन लावता येतं ना? आणि राणी म्हणाली, तुम्ही जितकं टोचलं ना मघाशी त्यापेक्षा कमीच टोचवेल. आणि रोहित चकित होऊन म्हणाला, म्हणजे खरंच टोचवशील का? आणि राणी हसून म्हणाली, नाही टोचवणार सर, किती लहान मुलासारखे करता, इतके मोठे आहात आणि सुईला घाबरता का? आणि रोहित म्हणाला, सुईला नाही घाबरत, सुईवालीला घाबरतो. आणि राणी हसली आणि म्हणाली, सर, हलू नका, नाहीतर आणखीन उशीर होईल आणि सुई टोचेल. आणि रोहित म्हणाला, ओ माय गॉड, आज पहिल्यांदाच मी माझ्याच तासाला लेट होणार आहे. आणि राणी म्हणाली, आणि सर, सगळ्या स्टुडंटनं तुम्हाला बाहेर उभा केलं तर कसं होईल? आणि रोहित तिच्याकडे बघून रागात म्हणाला, जर तू असती ना तिथं माझ्या आधी तर नक्कीच तू असं केलं असतं बरं का, मला खात्री आहे. पण तू आता माझ्यासोबतच आहेस आणि राणी, मी टीचर आहे, एवढं लक्षात ठेव. आणि स्टुडंटना डिसिप्लिन शिकवण्याचं काम माझं आहे, मला कोणीही डिसिप्लिन शिकवू नका. आणि आवर ना लवकर, असं तो वैतागून म्हणाला. आणि ती म्हणाली, चुप, आता एकदम चुप बसा तरच होईल. आणि ती आता पुन्हा एकाग्रतेने त्याला बटन लावायला लागली, त्याच्या अंगावर तसाच शर्ट असताना. आणि आता तोही शांत झाला आणि त्या शांत वातावरणात दोघांचीही मनं शांत झाली. आणि त्याच्या अंगावरच्या परफ्यूमचा वास तिच्या नाकात शिरला आणि तिच्यासुद्धा सेंटचा वास त्याच्या नाकात शिरला. आणि दोघांचीही हृदय चंद्रमण्यासारखी शीतल शांत झाली. आणि रोहितने आता तिच्याकडे चेहरा वळवला आणि तिच्या नजर झुकलेल्या चेहऱ्याकडे बघू लागला. पण त्याच्या मनात काहीच नव्हतं, नुसता तिच्याकडे बघत होता. आणि राणीनं आता अचानक तिला असं वाटलं की तो माझ्याकडे बघतोय, असं संशय घेऊन तिनं तिचे टपोरे डोळे वर उचलले आणि त्याच्याकडे बघितलं. आणि तसंच भोवया उडवून डोळ्यांनी खुणवून त्याला म्हणाली, सर, तिकडं बघा बरं का, नाहीतर माझं होणार नाही. आणि रोहितने आता आपली चोरी पकडली असं वाटून दुसरीकडे बघितलं. आणि जानकी आता अचानक कशासाठी तरी आली आणि तिनं पुन्हा त्या दोघांचं ते रोमॅन्टिक दृश्य बघितलं आणि गालात हसून निघून गेली. मग आता बटन लावून झालं आणि तो दोरा
राणीनं कट करण्यासाठी तिचं तोंड तिकडं घेऊन गेली. दातानं कट करण्यासाठी त्याच्याजवळ गेली आणि तो दोरा दातानं कट करताना राणीच्या चेहऱ्याचा स्पर्श त्याच्या मानेला झाला आणि तिच्या श्वासांचा स्पर्शसुद्धा त्याच्या छातीला झाला आणि कुठेतरी हलकी छोटीशी कळ त्याच्या शरीरात उठली आणि त्यानं तिच्याकडे टक लावून बघायला सुरुवात केली. आणि काही सेकंदच त्यानं तिच्याकडे बघितलं आणि राणी त्याच्या समोर चुटकी वाजवून बघत म्हणाली, हॅलो, आता उशीर होत नाही का? तसा तो भानावर आला आणि म्हणाला, हो मग, उशीर तर होतोय, आणि पटकन चल. आणि आता राणी विसरली होती की आपण स्टूलवर उभा आहोत आणि तिनं पाय मागे घेतला त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आणि ती लटपटली आणि पडणार इतक्यात रोहितनं तिच्या कमरेत हात घातले आणि तिला सावरलं. राणी आता खूप घाबरली होती आणि तिच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखं झालं होतं आणि तिनं भेदरलेल्या नजरेनं रोहितकडे बघायला सुरुवात केली आणि रोहितसुद्धा तिच्या भेदरलेल्या डोळ्यात डोळे घालून बघत होता आणि ती पडेल म्हणून तोही घाबरला होता. राणीचे हात त्याच्या मजबूत बाहूंवर होते आणि त्याचे हात तिच्या कमरेत होते आणि त्याच्या स्पर्शानं तिला काहीतरी होतंय असं तिला वाटायला लागलं आणि पुन्हा एकदा जानकी तिथं आली हाक मारत. तिला वाटलं त्यांचं बटन लावून झालं असेल. तिनं आता पुन्हा ते थोडंसं दृश्य डोकावून बघितलं आणि हाक मारतच आल्यामुळे तिच्या आवाजानं दोघे भानावर आले आणि जानकी म्हणाली, सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? तसे दोघे भानावर आले आणि रोहित म्हणाला, आई, अगं सॉरी काय, थांब ना, आम्ही कॉलेजला निघालोय ना, आणि प्लीज तुझं काही असेल तर नंतर बोल, आम्ही निघालो, असं म्हणून दोघेही एकामागे एक आले आणि ती गाडीत बसली आणि रोहित तिच्या ड्रायव्हरला म्हणाला, काका, उशीर झाला तरी चालेल पण गाडी हळूच घ्यायची. आणि राणी म्हणाली, नाही नाही, पुन्हा तुम्ही मला वर्गाच्या बाहेर उभा कराल, काका, फास्ट गाडी घ्या. रोहितनं आता तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, ओके, मग मी हळूहळू गाडी घेतोय, पण तुमची गाडी हळू जाऊ द्या. एक क्लास वेळेवर अटेंड नाही केला म्हणून आभाळ कोसळत नाही, काका, गाडी हळूहळूच घ्यायची, तिचं काहीही ऐकायचं नाही, समजलं? आणि ड्रायव्हर काका म्हणाले, ओके दादा. आणि मग रोहित गाडीवर बसला आणि आता राणी त्याला म्हणाली, सर, तुम्ही पण खरंच गाडी हळू चालवायची आहे बरं का? आणि रोहित तिच्याकडे बघून म्हणाला, राणी, तुला माझी काळजी वाटते का? आणि राणी आता थोडी गप्प बसली आणि मग म्हणाली, तुम्हाला माझी काळजी वाटते का? तुम्ही का काकांना हळू ड्रायव्हिंग करण्याच्या सूचना दिल्या? आणि रोहित म्हणाला, असंच. आणि मग राणीसुद्धा टीट फॉर टॅट करत खांदे उचलून म्हणाली, मग मी पण असंच. आणि रोहित म्हणाला, माय गॉड, सर्किट मुलगी, तिच्या नादी लागत बसलो ना तर कधीच संपायचं नाही हे, असं म्हणून त्यानं गाडीला किक मारली. आणि राणी पण पुन्हा टीट फॉर टॅट करत लगेच म्हणाली, अरे देवा, सर्किट मुलगा, यांच्या नादी लागले ना तर कॉलेजला पोहोचायचेच नाही. आणि रोहितनं आता जाता जाता ते ऐकलं आणि फक्त रागात तिच्याकडे बघितलं आणि मनात म्हणाला, प्रत्येक गोष्टीत आडवं आडवं बोललंच पाहिजे का, यूजलेस. आणि त्यानं गाडीला किक मारली आणि झिंगाट गाडीत आणत गेला, खूप फास्ट, म्हणजे खूप फास्ट गेला. आणि राणीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, काका, अहो तू किती लांब गेले, चला की लवकर. आणि काका म्हणाले, नाही, मला हळूहळूच गाडी चालवायला सांगितलेली आहे ना, मग मी हळूहळूच जाणार. तशा मला ऑर्डर आहेत त्यांच्या, नाहीतर ते मला पुन्हा ओरडतील. आणि राणी म्हणाली, आता माझं काही खरं नाही, ते आता चिडले ना, आता नेमका राग काढतील कॉलेजमध्ये गेल्यावर. राणी आता रोहितच्या कारमधून निघाली होती आणि नेमका त्याचा मित्र मकरंद, म्हणजेच मंकू, त्यानं बघितलं आणि रोहितच्या गाडीला हात केला आणि म्हणाला, हे काय, आतमध्ये रोहित नाही का, तो कुठे गेला? आणि काका म्हणाले, रोहित दादा कधीच गेले कॉलेजला. आणि मकरंद म्हणाला, मग तुम्ही रिकामी गाडी घेऊन निघालात का, गाडीत कुणीच कसं नाही? तसं ड्रायव्हर म्हणाले, अरे मॅडम, आता तर होत्या की, त्या कुठे गेल्या, असं म्हणून त्यानं मागं बघितलं आणि खांदी वाकलेल्या राणीनं त्यांना खुणवलं, गुपचूप चला.
म्हणजेच राणी खाली लपली होती, कोणाला दिसू नये म्हणून. आता रोहितची गाडी म्हटल्यावर त्याचे मित्र ओळखणारच की. आणि मकरंद काहीच न कळून म्हणाला, कोण मॅडम काका? कोणाच्या मॅडम? आणि ड्रायव्हर म्हणाले, कोणीच नाही, मी असंच म्हणालो, मी मोकळी गाडी घेऊन निघाले, उशीर होतोय, जातो हां, असं म्हणून ड्रायव्हर निघाले. आणि पुढे जाऊन राणी उठून बसली आणि वाचले असं ती म्हणाली. आणि सरांच्या गाडीतून ना इथून जायलाच नको, इथून पुढे, असं तिनं ठरवलं. मग नेहमीप्रमाणे थोड्या अंतरावर तिनं गाडी थांबवली कॉलेजपासून आणि धावत पळत गेली. आणि आता तिला वाटलंच रोहित आत असणार, आज नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला होता, पण सुदैवाने तो नव्हता. आणि राणी आतमध्ये गेली आणि पुन्हा मुली तिला चिडवत म्हणाल्या, काय ग राणी, आज पण नवऱ्यानं लवकर मिठीतून सोडलं नाही वाटतं. राणी, अगं किती नशीब काढलंस, तू किती लवकर लग्न करून बसलीस आणि लॉंग टाईम तुझ्या नवऱ्याचं प्रेम मिळणार. आणि दुसरी एक मैत्रीण त्या मैत्रिणीला म्हणाली, मग तू पण कर की लग्न आणि तू पण जा नवऱ्याच्या मिठीत. ते करायचं सोडलं आणि इथे काय करतेस, तर रोहित सरांच्या चर्चा करतेस आणि त्यांच्यावर लाईन मारतेस. आणि मुली म्हणाल्या, पण रोहित सर का नाही आले गं, ते बरे तर असतील ना. आणि रोहितवर फारच जीव ओवाळून टाकणारी मुलगी म्हणाली, ओ माय गॉड, मी बघून येऊ का सरांना, त्यांना काही झालं तर नसेल ना, ते आजारी नसतील ना. आणि राणी लगेच म्हणाली, काही गरज नाही, त्यांना काही नाही झालं आणि भलते सलते विषय काढू नका गं. आणि मग मुली म्हणाल्या, बरं, पण आज सरांनी कोणता शर्ट घातला असेल. आणि बाकीच्या मुली बसल्या गेस करत. आणि इतक्यात राणी म्हणाली, आधी व्हाईट घातला होता, मग डार्क मरून. आणि हे ऐकून मुली चकित होऊन म्हणाल्या, तुला इतकं डिटेल कसं माहीत गं. आणि राणी आता विषय सावरत म्हणाली, अगं म्हणजे असं झालं असेल असं मला म्हणायचं होतं. आणि तुला सांगू का, मगाशी मी बघितलं सरांना डार्क मरून रंगाच्या शर्टमध्ये आणि म्हणूनच म्हटलं. आणि इतक्यात मधूनच एक मुलगी फार चेकाळून म्हणाली, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि राणीनं तिच्याकडे फार विचित्र नजरेनं बघितलं आणि म्हणाली, आता तुला काय झालं, इतकी काय एक्साइट आहेस. आणि ती मुलगी म्हणाली, अगं रोहित सरांना तो डार्क मरून कलर खूप ऑसम दिसतो आणि किती चिकने हँडसम हॉट दिसतात ते, माहीत आहे का. आणि मी काय म्हणते, त्या दिवशी ना मला सरांना पळवूनच न्यावंसं वाटतं कुठेतरी एकांत ठिकाणी आणि असं वाटतं की त्यांना घट्ट मिठी मारून किस करावा. आणि हे ऐकून राणीने तिच्याकडे चकित होऊन डोळे मोठे करून बघितलं. आणि तिला असं बघताना बघून ती मैत्रीण म्हणाली, अशी काय बघतेस, तुझ्या नवऱ्याला नव्हते पळवणार मी. मी रोहित सरांबद्दल बोलते, तू तर मला अशी बघतेस की जणू काही मी तुझ्याच नवऱ्याला पळवणार आहे. राणीने आता तोंडाकडे केलं आणि गप्पच बसली. मग दुसरी म्हणाली, पण सरांनी अजून लग्न का केलं नसेल गं, त्यांचा प्रेमभंग झाला असेल की ते कोणाच्या प्रेमात असतील. आणि दुसरी म्हणाली, मला माहीत आहे ते माझ्यासाठीच थांबले आहेत आणि मी ना दिवाळीच्या सुट्टीनंतर सरांना प्रपोज करणार. आणि राणीनं डोक्यावर हातच मारला. आणि आता कधी नव्हे ते या सगळ्या मुलींचा तिला रागच येत होता. जसं असं एखाद्या लहान मुलीला तिच्या बाहुलीवर नजर ठेवणाऱ्या इतर मुलांचा राग येतो ना, तसं. आणि राणी म्हणाली, तुम्हाला अक्कल आहे का, काही गरज आहे का असल्या चर्चा करायची, अभ्यासावर लक्ष द्या. आणि त्या सगळ्याजणी तिला म्हणाल्या, अभ्यास तर आहेच गं, पण तू तर लग्न करून बसलीस की आणि मजा मारतेस आणि आम्ही नुसतं सरांकडे बघतो आणि चर्चा करतो तरी तुला बघवत नाही का. राणी तर आता थक्कच झाली त्या मूर्ख मुलींचं बोलणं ऐकून. आणि म्हणाली, मर तिकडं, कर तुला काय करायचं ते, पण त्यांच्याविषयी बोलणं बंद करा. आणि ती मुलगी म्हणाली, तू काय आता सरांची मालकीन समजतेस का स्वतःला, आली मोठी शहाणी, म्हणे त्यांच्याविषयी बोलणं बंद करा. आणि आता राणीला वाटलं की तिला म्हणावं, हो मी आहे त्यांची मालकीनच आहे, पण तिने खूप खूप अडवलं स्वतःला. मग आता पिरियड संपला तरी रोहित आला नाही, बहुतेक दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीत अडकला होता. आणि मग मधला ब्रेक झाला 2 पिरियड नंतरचा. आणि मुली राणीचा पिच्छा सोडेना. राणी सांग ना गं, पहिला किस कोणी केला आणि पहिला टच कोणी केला. राणी, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, सांग ना गं, असं म्हणून तिला भंडावून सोडत होत्या. आणि राणीला वाटलं, आता यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकावं, म्हणजे या मागे लागणार नाहीत.
आणि राणी थापा मारत म्हणाली, आम्ही ना माथेरानला गेलो होतो आणि म्हणला 2 दिवस. आणि मग पहिला किस त्यांनीच मला केला आणि पहिला टचसुद्धा त्यांनीच केला. ते हळूच माझ्याजवळ आले. मग मी लाजून तोंड लपवलं आणि त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचे हात हळूच बाजूला काढले आणि माझ्या ओठांकडे बघितलं. आणि मग असं म्हणून राणी थांबली. आणि रोहित नेमका तिसरं लेक्चर घ्यायला आला होता त्यांच्या क्लासवर आणि त्यानं सगळं पाठीमागं उभं राहून ऐकलं. आणि रोहितनं हाताची घडी घातली आणि तिला विचारलं, आणि मग पुढे काय? तसं सगळ्या मुलींनी तिकडं बघितलं आणि सगळ्या पळून गेल्या. आणि राणीनं आता त्याचा आवाज ऐकला आणि जीभ चावली आणि म्हणाली, मेले, आता माझं काही खरं नाही. आणि आता रोहित तिच्या समोर आला आणि म्हणाला, काय मिस मोरे, मग पुढे काय? आणि राणी डोळे झाकून म्हणाली, सॉरी सर, त्या मुली फार आग्रह करत होत्या ना म्हणून खोटं बोलले. आणि रोहित तिला तिच्या आगाऊपणाबद्दल भीती घालण्यासाठी म्हणाला, मग आज रात्री तुम्ही जे खोटे बोललात ते खरं करून दाखवावं लागेल. माथेरान, हनीमून अँड ऑल. आणि राणी आता घाबरली आणि रात्र व्हायलाच नको आणि कॉलेजमधून घरी जायलाच नको असं तिला वाटलं. आणि रोहित तिच्या त्या अवस्थेला खूप हसला आणि क्लासमध्ये गेला. आणि राणी आता त्याच्यासमोर बसायला फार फार लाजत होती आणि तिनं आपलं सरळ पुस्तकं उचलली आणि घरीच निघून गेली. आणि आता खरंच तो रात्री घरी आल्यावर हे सगळं करेल की काय? कारण सूर्यवंशी शब्दांचे फार पक्के आहेत ना, करणार म्हणजे करणार, असं म्हणून राणी फार घाबरली. आणि स्टोरी आवडत असेल तर पटापट मोठ्या मोठ्या कमेंट येऊ द्या. थँक्यू.